फैजपुर शहर के प्रांत कार्यालय में खानदेश ठेवीदार समिति के महिला पुरुष ठेवीदार बहुत बड़ी तादाद में यहाँ पर उपोषण के लिए बैठे हुए हैं। ये लोगों की मांग है कि सहकारी पत संस्था संचालकों की संपत्ति जब्त की जाए और हमारी जो ठेवी की रकम है वो वापस दी जाए। इन्होंने मांग की है कि सरकार नहीं तो हमें आत्मदहन की परवानगी दे। आप देख सकते हैं महिलाएं हमारी जनता की बात न्यूज चैनल के जरिए अपना दुख व्यक्त कर रही है। सरकार को चाहिए कि इन ठेवीदारों की बात सुने और इन्हें जल्द से जल्द इनकी रकम दे। इन महिलाओं का कहना है कि लाडली बहनों को सरकार पैसा दे रही है लेकिन ठेवीदारों को क्यों नहीं दे रही है, ऐसा सवाल इन्होंने पूछा। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। पैसे कधीचे म्हणजे 3-3, 4-4 सभा झाल्या, लग्नाचे लेकराच्या आमच्या आयुष्याचे अजून आम्हाला 1 रुपया भेटला नाही। असं काय नाही, आम्ही नेहमी येऊन जाऊन चक्र घालतो। आमचे लवकर पैसे मिळावे एवढीच विनंती आहे आमची। 18-20 वर्ष झाले पैसे अटकले आणि आता जायची वेळ आली तर येत नाही ना। परवानगी दिली तुम्ही आणि आमचे स्वतःचे पैसे असल्यावर देत नाही आणि लाडक्या बहिणीला देता आणि आम्ही काय लाडके दुश्मन आहे तुमचे? मग आमचे सुद्धा काही लाडकापणा धरा ना। काही बोलता काही? खानदेश ठेवीदार समितीतर्फे इथे ठेवीदारांच्या समस्यांसाठी जमलेलो आहे आणि आमचे प्रशासनाचे आमच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे आणि आमच्या मागण्या अशा आहे की आमच्या ठेवीच्या पावत्यांची चौकशी होऊन तिच्या संदर्भात लवकरात लवकर आमचे पैसे मिळण्यासाठी काय या ठिकाणी आता आम्ही जमलो आहे आणि त्यासाठी हे जे कर्मचारी लोक आहे यांनी पतसंस्था बंद ठेवल्या आहे, तर ते सर्व चौकशी करून आम्हाला आता त्याच्यामध्ये न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही इथे जमलो आहे। तुम्ही निवेदन अनेक वेळी दिले, त्याच्यावर काय कारवाई झाली? आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु अजून तरी त्याच्या संदर्भात काही एक झालेलं नाही आहे। तरी आता आम्ही पुढचा पवित्र असा घेणार आहे की आम्ही आता आत्मदहनाचा इशारा देतो आहे। आता याच्या पुढे आमचा पवित्रा तो राहणार आहे। प्रांत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी DDR साहेब सुद्धा आम्हाला 2-3 वेळा जाऊन सुद्धा भेटलेले नाही आहे। आम्ही गेलो म्हणजे ते तिथे खुर्चीवर नसतात, तरी त्याच्यासाठी हे लोक टाळाटाळ करताय आणि पुढारी लोक हस्तक्षेप करताय। तर तो हस्तक्षेप टाळला पाहिजे आणि आमचा लवकरात लवकर न्यायनिवाडा झाला पाहिजे, याच्यासाठी आमची मागणी आहे। आम्ही त्याच्यासाठी इथे सर्वजण उपोषणाला बसतोय आता आणि याच्या पुढचा पवित्र आमचा आत्मदहनाचा आहे। सर्वात जास्त पैसे म्हणजे मयत ठेवीदारांचे पैसे मिळाले पाहिजे आणि अनेक प्रकारे आम्ही बॉम्बेपर्यंत मंत्रालयापर्यंत जाऊन सुद्धा आमची हे सुद्धा दखल घेतली जात नाही आणि आमदारांसुद्धा पर्यंत गेल्यानंतर आमदार म्हणतात आम्हाला विचारून पैसे ठेवले आहे का? ही कोणती समस्या आहे? म्हणजे तुम्ही रजिस्टर दिलेल्या होत्या ना, रजिस्टर दिलेल्या असल्यामुळे तुम्हाला ते पैसे परत द्यायलाच पाहिजे आणि गव्हर्नमेंटने त्यावर हस्तक्षेप करून कारवाई केली पाहिजे। आणि अधिकाऱ्यांशी बोलले असता अधिकारी उडवाउडींची उत्तरे देतात। 18 वर्ष होऊन गेले, अजून काही कारवाई होत नाही। कारवाई कोणतीच प्रकारची होत नाही आणि दिलेही इथं 10,000 रुपये दिले जातात। 10,000 रुपये म्हणजे कोणाचे काहीच होत नाही। 4-5 वर्षात 10,000 रुपये म्हणजे काहीच नाही। माझी रक्कम जवळजवळ 22 लाखापर्यंत आहे। कोटपर्यंत थांबायचं का? आत्मदहनाशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे। आत्मदहनाला परमिशन मिळत नाही। आम्ही कोटपर्यंत ठेवीदारांनी संघर्ष करायचा। आता कोणी अधिकारी आला आपल्याजवळ? कोणीच नाही एक सहकार्य करत आणि माझे वडील सुद्धा मयत होते, वडिलांची बी रक्कम आम्हाला मिळाली नाही। मग काय करायचं? आम्ही शेवटून आत्मदहन करायचं, काय करायचं? आणि त्यात असं आहे की 70, 80, 75 वर्षांचे जे ठेवीदार आहेत ते येऊ शकत नाही म्हणून आमची संख्याबळ वाढत नाही। हे त्यात मेन महत्त्वाची गोष्ट आहे।